हॅलो एव्हरीवन डिअर स्टुडंट, आपण ग्रॅव्हिटेशन लेसन आपला चालू आहे. त्यामध्ये लेक्चर नंबर 7 आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये फ्री फॉल, हा फ्री फॉल छोटासा टॉपिक आहे. मे बी डिफाईन विल आस्क ऑन दिस पॉइंट. चान्सेस डिफाईन विचारण्याची एक्झाममध्ये डिफाईन विचारली जाते. ग्रॅव्हिटेशन लेसन ऑलमोस्ट आपण 6 टॉपिक याच्यावरती 6 लेक्चर बनवलेले. आता नेक्स्ट पण बघायचे फ्री फॉल मीन्स व्हॉट. तर फ्री फॉल समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल बघूया आपण. वी विल सी एन एक्झाम्पल. दिस इज एन ऑब्जेक्ट. दिस इज एन ऑब्जेक्ट मार्कर. व्हेन वी होल्ड इट, आपण त्याला पकडून ठेवला. पकडून ठेवला म्हणजे काय झालेलं आहे? पकडून ठेवला म्हणजे तो अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच्या अपोज मध्ये मी त्याला धरून ठेवलेलं आहे. ग्रॅव्हिटी त्याला अट्रॅक्ट करते, खाली वळते, पण मी नाही सोडणार, त्याला पकडून ठेवलेला आहे. आय होल्ड इट. होल्ड केल्यामुळे काय होतं? तो बॅलन्स होतो. बॅलन्स झालेले, तो खाली पडत नाही. आणि वेन वी रिलीज दिस, रिलीज करण्या अगोदर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? रिलीज करते वेळेस 0 असणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी, बिकॉज इट इज ॲट रेस्ट पोझिशन. हा रेस्ट पोझिशनला आहे. जेव्हा आपण रिलीज करू ॲट दॅट टाइम इनिशियल व्हेलॉसिटी कशी आहे? त्याची 0 आहे. पण रिलीज केल्यानंतर काय होतं? त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी 0 पासून हळूहळू इन्क्रीज होत जाणार. खाली खाली गेले की स्पीड इन्क्रीज होत जाणार. स्पीड इन्क्रीज होत जाते. ॲट दॅट टाइम फ्रिक्शनल फोर्स म्हणजे इकडून तिकडून हवा येतेच. हवा एअर फ्रिक्शनल फोर्स करते आणि त्याची स्पीड कमी करते. ॲट दॅट टाइम आणखी एक फोर्स अर्थवरती असतो, तो ब्युआयंट फोर्स. तो पण ह्याला अपोज करतो. मग असे स्पीड डिक्रीज इन्क्रीज होत जाते. फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला वळतो, पण हे दोन फोर्स त्याला अपोज करतात. म्हणजे फ्री फॉलचं हे एक्झाम्पल आहे. सिंपल आहे, कळलं असेल. मग फ्री फॉल कधी म्हणतात? फ्री फॉल कधी म्हणायचंय? अंडर देअर इन्फ्लुएन्स. एखादी ऑब्जेक्ट त्याच्यावरती ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट व्हायला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि अंडर देअर इन्फ्लुएन्स तो ऑब्जेक्ट अर्थवरती जाऊन पडायला पाहिजे. म्हणजे एकदम फ्री असा खाली येऊन पडायला पाहिजे. त्यालाच काय म्हणायचं? आपण फ्री फॉल म्हणायचं. कळतंय? व्हेन वी रिलीज ऑब्जेक्ट, देन ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट and object freely fall under their influence on earth. Simple define आहे, एकदम सिंपल आहे. ओके, आय विल राईट हिअर. मी इथे डिफाईन लिहिलेली आहे. लुक हिअर. Whenever an object moves under the influence of force of gravity alone, फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यावर ऍक्ट होत आहे आणि तो ऑब्जेक्ट जर अर्थ वरती येऊन पडत असेल तर त्याला काय म्हणतो? आपण फ्री फॉल म्हणतो. बट असं होतं का? इथे नाही होत. आताच काय सांगितलेलं आहे आपण? त्याच्यावरती एक अपोज करणारे दोन फोर्सेस आहेत. विच फोर्सेस? वन इज फ्रिक्शनल फोर्स. विच वन? एअर काय करतं? त्याला फ्रिक्शन करतं म्हणजे त्याची स्पीड कमी करतं. अँड सेकंड वन फ्रिक्शनल फोर्स अँड ब्युआयंट फोर्स. दोन फोर्स त्याला अपोज करतात. मग तो फ्री फॉल होतच नाही. फ्री फॉल पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतो. फ्री फॉल possible only in vacuum. Why in vacuumच? कारण की व्हॅक्यूम मध्ये एअर नसतं, त्याला अपोज करणारा कुठलाही फोर्स, एक्सटर्नल फोर्स नसतो, म्हणून तो व्हॅक्यूम मध्येच पॉसिबल आहे. सिंपल आहे, एवढंच लक्षात ठेवायचंय. आणि ह्याच्यामध्ये काय असतं? आपण आणखी एक पॉइंट इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये बघितलेले. इनिशियल व्हेलॉसिटी काय असते फ्री फॉल मध्ये? Initial velocity in free fall is 0 असते. का 0 असते? आपण असा होल्ड करून ठेवून मग सोडलेले, म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. इथपर्यंत क्लिअर असेल? हे पॉइंट क्लिअर असतील. एकदा ह्याला बघून घ्या, मन भरून डोळे भरून बघून घ्या. त्याच्यानंतर मी कायनेमॅटिकल इक्वेशन लिहिलेले, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते तुम्हाला सांगणार आहे. ओके, क्लिअर असेल? सिंपल डिफाईन आहे. फ्रीली फॉलिंग कशाला म्हणायचे लिहिलेले. तुमच्या बुक मध्ये पण याचे पॉइंट्स दिलेले आहेत, पण हे पॉइंट लक्षात ठेवायचे. फ्रिक्शनल फोर्स, ब्युआयंट फोर्स, फ्री फॉल पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. दिस इज इम्पॉर्टंट.
आणि इनिशियल व्हेलॉसिटी इन फ्री फॉल 0. इनिशियल व्हेलॉसिटी काय असते फ्री फॉल मध्ये 0 असते. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. लर्न काय तुम्ही करू शकता, बुक मध्ये पण पॉइंट्स आहेत. ओके, नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणार आहे, रफ करतोय. डिफाइन द कायनेमॅटिकल इक्वेशंस ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहिती आहे. 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत. v इज इक्वल्स टू u प्लस at. v इज इक्वल्स टू u प्लस at. पण जिथं जिथं a असेल तिथं तिथं आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यूज करणार आहे. सेकंड वन, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2a त्या ठिकाणी g s. थर्ड वन, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर असेल. हे 9th मध्ये आपण स्टडी केलेले. नेक्स्ट वन, व्हेनेवर इनिशियल velocity means u is equals to 0. Initial velocity u is equals to 0. Then this equation can be write as v is equals to u means 0. Then don't write. Then u is equals to 0. But then g and t, first equation. Second, v square is u is equals to 0. कुठली व्हॅल्यू लिहिणार आपण? g s ओनली. हे लिहिण्याची गरज नाही. 0 0 हिअर ऑल्सो. इन थर्ड इक्वेशन yes u means 0 into t 0. काय येणार याचं इक्वेशन? हाफ at स्क्वेअर. a च्या ठिकाणी आपण g, इथं पण a च्या ठिकाणी g. सिंपल आहे. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. इनिशियल कायनेमॅटिकल इक्वेशन बिफोर आपण हे असे लिहायचे. बट इन फ्री फॉल इनिशियल वेलोसिटी बिकम 0. दॅट्स वाय v इज इक्वल्स टू gt, u स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gs and s इज इक्वल्स टू हे हाफ gt स्क्वेअर. असं हे इक्वेशन येईल. एकदम सिंपल आहे. फ्री फॉल एवढंच आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला लिहिण्याची गरज सुद्धा नाहीये. ह्याच्यावर फक्त डिफाईन येऊ शकते. आलं तरी हे तर काही इझी आहे. तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन लक्षात ठेवायचे. इनिशियल वेलोसिटी. ओके, आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे. विच वन? स्केप व्हेलॉसिटी. स्केप व्हेलॉसिटी बघण्या अगोदर एखादी ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टला आपण अपवर्ड डायरेक्शनला फेकलं तर काय होणार? एखाद्या स्टेजला जातं आणि त्याचे जे स्टार्टिंगच्या स्पीड इनिशियल व्हेलॉसिटीवरती डिपेंड असते की तो किती वर जाईल. आणि थोड्या वेळानंतर काय होतं? थोड्या वेळानंतर गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होते आणि बिकम 0. एक स्टेज अशी येते की तिथं 0 होतं. 0 झाल्यानंतर तो ऑब्जेक्ट परत अर्थवर येऊन पडतो. फॉल ऑन द अर्थ. हे आपण नॉर्मली बघतो जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. बट स्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? स्केप व्हेलॉसिटीचं स्टार्टिंग याचं इनिशियल व्हेलॉसिटी वरती त्याचं डिपेंड करतं की तो ऑब्जेक्ट किती वर गेला पाहिजे. हे तर माहिती आहे. स्केप व्हेलॉसिटी काय? आता हे समजा फॉर एक्झाम्पल आपले हे अर्थ आहे. अर्थवरून एखादी ऑब्जेक्ट आपण वर फेकला. हा ऑब्जेक्ट आहे. वर फेकल्यानंतर तो असा जातो, असा इतका वर जातो, इतका वर जातो, इतका वर जातो की ग्रॅव्हिटीच्या बाहेर जातो. ग्रॅव्हिटीच्या बाहेर गेल्यानंतर तो इतका वर जाणार की तो परत येणारच नाही. नेव्हर कम ऑन द अर्थ. तो कधीच अर्थवर येणार नाही. त्याला काय म्हणायचंय? स्केप व्हेलॉसिटी. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट असा आहे अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच्या एकदम वरती जाणार. ग्रॅव्हिटी तिथे नसणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी वरती डिपेंड असतं म्हणजे तो किती वर जाणार. पण इनिशियल व्हेलॉसिटी आपण जास्त जर यूज करून समजा त्या ग्रॅव्हिटीच्या वर त्याला आपली जी ग्रॅव्हिटी आहे त्याच्या बाहेर जर टाकला तो ऑब्जेक्ट असा इन्फानाइट डिस्टन्स वरती जाईल. विल डज नॉट कम बॅक ऑन अर्थ. मग तो कधीच अर्थवर येणार नाही. त्याला काय म्हणायचंय? स्केप व्हेलॉसिटी. कधीच येणार नाही. आणि असं एक्झाम्पल काय आपल्याकडं? मून आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. म्हणजे एकदा वर गेली ते अर्थकडे येतात का आपल्या? नाही आहेत. हे स्केप व्हेलॉसिटीचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक इझी एक्झाम्पल्स आहेत. जेव्हा वर 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 जातो तेव्हा स्मॉल जी हे काय असतं? निगेटिव्ह असतं. जेव्हा हे
ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही निगेटिव्ह असते. एवढं एक लक्षात ठेवा. स्केप व्हेलॉसिटी मध्ये फक्त डिफाईन लक्षात ठेवा. डिफाईन तुमच्या बुकमध्ये पण दिलेली आहे, तुम्ही त्याची फक्त डिफाईन करू शकता. हे डिफाईन म्हणजे एक्सप्लेनेशन आहे. व्हेन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, आताच आपण एक्सप्लेन केल्यासारखं, द ऑब्जेक्ट इज एबल टू ओव्हरकम म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटीच्या असा ओव्हरकम करेल की त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढलं तरी तो येणार नाही. ओव्हरकम द डाऊनवर्ड पुलमुळे त्याला काहीच फरक पडत नाही. बाय द अर्थ अँड कॅन स्केप द अर्थ फॉरएव्हर. हे पहा, फॉरएव्हर साठी तो अर्थ पासून खूप लांब निघून जाईल. विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ, तो अर्थवर कधीच येऊन पडणार नाही. त्यालाच काय म्हणायचे, त्याच व्हेलॉसिटीला काय म्हणायचे आपण, स्केप व्हेलॉसिटी म्हणतो. सिंपल आहे. दिस इज डिफाईन ऑफ स्केप व्हेलॉसिटी. एक्झाम मध्ये विचारलं तर डिफाईन विचारतात. ओके, फ्री फॉल, स्केप व्हेलॉसिटी, सेंटीमीटर फोर्स, इम्पॉर्टंट डिफाईन आहेत, विचारले जातात. आणि यावरती एक इक्वेशन आहे, व्ही मीन्स व्हेलॉसिटी, स्केप velocity is equals to 2 capital G capital M upon R. याचं हे डेरिव्हेशन आहे. स्केप व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन प्रूफ करण्यासाठी तुम्हाला कधी आतापर्यंत तरी क्वेश्चन आला नाही, मे बी आलाच तर डिफाईन वरती येईल. अशा पद्धतीने आपला वी आर कम्प्लीटेड दिस लेसन. आपला लेसन हा कम्प्लीट झालेला आहे. थेरॉटिकल पार्ट टोटली कम्प्लीट झालेला आहे. एकदम सिंपल आहे. आणि काय काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. डिफाईन सेंटीमीटर फोर्स, स्केप व्हेलॉसिटी अँड फ्री फॉल, याच्यावरती डिफाईन येऊ शकतात. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ जो आहे त्याच्यावरती डेरिव्हेशन येऊ शकतं. आणखी आपण काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये, आणखी व्हेरिएशन पण इम्पॉर्टंट आहे. ते इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्या लेसन मधून. लेसन संपलेले आहे. मॅथमॅटिकल जे न्यूमेरिकल्स असतात ते एक्झाम मध्ये विचारले जातात. केपलर्स लॉ तर खूप इम्पॉर्टंट आहे. आपला लेसन कंप्लीट झालेलं आहे. सायन्स पार्ट फर्स्ट मधला फर्स्ट लेसन पण कंप्लीट झाला, सेकंड लेसन पण कंप्लीट झालेलं आहे. 2 लेसन्स, तुम्ही जर 2 लेसन्स एकदम व्यवस्थित जर केलात तर तुमचे 40 आउट ऑफ 10 to 11 मार्क्स तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये मिळणारच. ओके, त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आहेत, ते शॉर्ट, ते इझी न्यूमरिकल्स आहेत. एक्सरसाइज मधले काही न्यूमरिकल्स आणि सॉल्व्ड न्यूमरिकल्स हेच एक्झामला येतात. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.